लाडक्या बहिणींनो, तुम्हालाही माहित नाही की तुमचे नाव लाडकी बहिणीच्या नवीन यादीमध्ये आहे की नाही, आणि तुम्हालाही जाणून घ्यायचे असेल की तुमचे नाव या नवीन यादीमध्ये आहे की नाही हे तपासण्यासाठी आजचा हा आपला व्हिडिओ असणार आहे। त्यासाठी तुम्ही एक काम करणं गरजेचं आहे, ते म्हणजे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तरच तुम्हाला संपूर्ण प्रोसेस काय आहे, तुमचं नाव यादीमध्ये कसं पाहायचं आणि तुमचं नाव यादीमध्ये आहे की नाही हे देखील तुम्हाला समजणार आहे। त्याचबरोबर त्या ठिकाणी तुम्हाला किती हप्ते वितरित झालेले आहेत, पुढील हप्त्याचे पैसे तुम्हाला येणार की नाही हे सुद्धा याच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर लाडक्या बहिणींनो, आपले स्वागत आहे मराठी माहिती या युट्यूब चॅनलवर। चला तर मग सुरू करूयात। योजनेमध्ये नाव पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही गुगल वरती यायचं आहे आणि इथे टाइप करायचं आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण। तर मुख्यमंत्री लाडकी बहीण टाइप केल्यानंतर अशा प्रकारची तुम्हाला वेबसाईट दिसेल, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची। पहिल्याच वेबसाईट वरती तुम्ही क्लिक करायचं आहे। थोडा वेळ लागेल आणि अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर ओपन होईल। याच्यानंतर आपल्याला आता इथे अर्जदार लॉग इन या आयकॉन वरती क्लिक करायचं आहे। अर्जदार लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता आपलं प्रोफाईल डायरेक्टली ओपन झालेले आहे। तर या ऍप्लिकेशन सबमिटेड यावर केलेले ऍप्लिकेशन तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। तर आपण अर्ज केलेला आहे आणि तो आपला अर्ज अप्रूव्ड देखील आहे। आणि आता आपण या ठिकाणी पाहू शकतो की आपल्याला किती हप्ते मिळालेले आहेत व आपण पात्र आहोत की अपात्र आहोत आणि कोणता हप्ता किती तारखेला आपल्या खात्यामध्ये वितरित जाण्यासाठी ते क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपल्याला 7,500 रुपये मिळालेले आहेत। यामध्ये आपल्याला पहिला हप्ता हा 3,000 रुपयांचा आहे आणि ट्रान्झॅक्शन स्टेटस देखील या ठिकाणी पेड दाखवत आहे। त्याच्याच बरोबर आपल्याला दुसरा हप्ता जो आहे तो 1,500 रुपयांचा मिळालेला आहे आणि याचा सुद्धा ट्रान्झॅक्शन स्टेटस या ठिकाणी पेड दाखवत आहे। आणि आपल्याला तिसरा हप्ता पण लाडक्या बहिणींनो 3,000 रुपयांचा मिळाला आहे। अशा प्रकारे आपल्याला एकूण 3 हप्ते मिळालेले आहेत आणि यामध्ये आपल्याला 7,500 रुपये एवढी रक्कम मिळालेली आहे। आता ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नसतील त्यांनी या ठिकाणी येऊन लॉग इन करायचं आहे। तुमचा फोन नंबर आणि पासवर्ड टाकून तुम्ही डायरेक्टली लॉग इन व्हाल। त्याच्यानंतर आपण सांगितल्याप्रमाणे स्टेप्स फॉलो करायचे आहेत आणि तुम्हाला किती पैसे मिळालेले आहेत, किती पैसे तुमचे बाकी आहेत ते सर्व डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला दाखवले जातील। त्याच्याच बरोबर जर तुम्हाला हप्ता मिळाला नसेल तर या ठिकाणी नॉट क्रेडिटेड असं दाखवलं जाईल आणि त्याच्यानंतर रिझन देखील दाखवलं जाईल की कशामुळे तुमचा हप्ता हा प्रलंबित आहे। तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमचं नाव लाडकी बहीण योजनेत आहे की नाही हे पाहू शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला किती हप्ते मिळालेले आहेत, पुढील हप्ते तुम्हाला कधी मिळणार, किंवा जर तुम्ही डिसअप्रूव्ह म्हणजे तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल त्याचं सुद्धा कारण या ठिकाणी तुम्हाला शो केलं जाईल की कशामुळे तुमचा जो अर्ज आहे तो राज्य शासनाने नामंजूर केलेला आहे। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्हाला काही डाऊट असतील, काही शंका असतील तर कमेंट मध्ये तुम्ही बिनधास्तपणे विचारू शकता। तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर देण्याचं काम हे आमचं असणार आहे। आम्ही फक्त तुमच्यासाठीच आहोत। भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये नवीन माहितीसह।